उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या तब्बल 1200वर पोहोचली आहे। 12,000हून अधिक पाळीव प्राणी बिबट्याची शिकार ठरलेले आहेत। आणि त्यातच बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानवी वस्तीत भीतीचं सावट पसरलंय। मात्र आता बिबट्यांचा राज्य सरकार कसा बंदोबस्त करणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बिबट्याचा वावर थेट शिवाराबरोबरच घरापर्यंत आल्याने पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या परिसरातील ग्रामस्थ दहशतीत वावरतायत। या भागातील बिबट्याची संख्या 1200वर गेली असून आतापर्यंत बिबट्याने 54 जणांचा बळी घेतलाय, तर 5000 नागरिकांवर हल्लेही केलेत। आता अजून किती बळी जाण्याची वाट बघायची असा सवाल करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। दुसरीकडे कबुतरांबाबतच्या बैठका थांबवून आमच्या लेकराचा जीव वाचवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। तर यापुढे धरलेला पहिला बिबट्या आम्ही मंत्रालयात घेऊन येऊ, कोणाला सोडायला ठिकाणी देणार नाही, पण अधिकाऱ्यांच्या ताब्यात देणार नाही। तो बिबट्या उचलू आणि थेट मंत्रालयामध्ये नेऊ, कुठपर्यंत आम्ही हे सहन करणार। त्यासाठी तुम्हाला बैठका घ्यायला जर वेळ असेल तर आमच्या लेकरांचा जीव जातोय, या बिबट्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस कृती आराखडा करा। बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव पण हा लांबचा प्रस्ताव आहे, त्या नसबंदी झाल्यानंतर त्याची संख्या कमी व्हायला थोडा वेळ जाणार आहे, पण तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून जेणेकरून हे जे वन विभाग आहे याला पुरेसं मनुष्यबळ असेल, पुरेशी साधन सामग्री असेल। दरम्यान पुणे जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारनं थेट बिबट्याच्या नसबंदीचाच पर्याय निवडलाय आणि असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे। बिबट्यांची संख्या काही म्हणतात 1000 आहे, काही म्हणतात 1200। तिथले स्थानिक लोक तर अजून म्हणतात त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी करायची, नंबर 1। नंबर 2, तिथं आता 125 बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं। तर काहीतरी 50 एक बिबटे वनतारा का काय आहे ना तिकडं ती देण्याचा निर्णय झालेला आहे। मात्र बिबट्याच्या नसबंदीच्या निर्णयाला वन्यजीव अभ्यासकांनी आक्षेप घेतलाय। आज जो वन्यजीवांचा भ्रमंती मार्ग तुटलेला आहे, कुठेतरी तो जोडून घेणं अपेक्षित आहे। जंगलाच्या आतमध्ये त्यांना खाण्यासाठी भक्ष्य उरले नाहीत, तर त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत हर्बीवर जंगलाच्या आतमध्ये त्याची संख्या वाढणार नाही तोपर्यंत जंगलाच्या फ्रिंजवर पेरिफेरीवर बाहेर येणं हे काही बंद होणार नाही आहे। बिबट्या आणि माणसाचा हा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जातोय। बिबट्यांचा आक्रमकपणा नेमका का वाढलाय याचा विचारही व्हायला हवा। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद करण्यात आली, मात्र या निर्णयानंतर तरी बिबट्यांचा बंदोबस्त होणार का? रोहिदास गाडगेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।